आपल्या संस्थेला 14 वर्ष झालेले आहेत आणि 14 वर्षामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये संस्थेची प्रगती झाली नाही. तर मी सांगतो त्याप्रमाणे जर थोडे तुम्ही थोडा प्रयत्न केला तर 14 वर्षाचा वनवास संपवून प्रगतीकडे आपण वाटचाल करू शकतो. त्याचे काही टिप्स आहेत त्या मी आपल्या सोबत शेअर करतो. तर सुरुवातीलाच हे तुम्ही लक्षात ठेवा की कुठल्याही कर्जदाराकडे असलेलं थकीत कर्ज 100% वसूल होते म्हणजे होतेच. 100% वसूल होते म्हणजे कुणाला राईट ऑफ करावं लागत नाही किंवा कुणाला व्याज माफ करावं लागत नाही. व्याज माफ करणे कुणाला म्हणजे संस्थेचं नुकसान आहे, ठेवीदाराचं नुकसान आहे. आणि का व्याज माफ का करायचं? एखादा कर्जदार येतो आपल्याकडे की आमचं एवढं व्याज खर्च कमी करा. का कमी करायचं? हा पैसा जो आहे हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशाची राखण करण्याचं काम आमच्याकडे आहे. आपण ट्रस्टी आहोत, आपण मालक नाही आहोत. मग असे जर 100 लोकांना कमी करत गेलो तर संस्थेची प्रगती होणार नाही. हा एक भाग. दुसरा भाग राईट ऑफ करायचं नाही, कारण की कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत आपण 100% वसुली करू शकतो. कर्जदार जर थकीत झाला आणि भरू शकत नसेल तर आपण जामीनदाराकडून सुद्धा तेवढ्याच ताकदीनं वसूल भरू शकतो. हा पहिला. दुसरा, संस्थेची सुदृढता, संस्थेची तब्येत कशी आहे हे आपण आपलंच ठरवू शकतो. म्हणजे आपल्या संस्थेचं कुठं चुकत आहे, आपल्या संस्थेला कुठं बिमारी लागलेली आहे हे आपण स्वतःच ठरवू शकतो. त्याचे फक्त 2-3 पॉईंट आहेत ते जर आपण लक्षात ठेवले तर आपण आपल्या संस्थेची प्रगती कशी करायची त्याच्यावर आपण निष्कर्ष काढू शकतो. आणि ज्या कमतरता आहे त्या कमतरता पूर्ण जर केल्या तर निश्चितच आपल्या संस्थेची प्रगती होईल. आता संस्थेमध्ये ठेवी आकर्षित कशा करायच्या? नागपूरमध्ये साधारणतः 500-600च्या वर संस्था असतील आहे सर. नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा नागपूर शहरात 1000च्या जवळ पतसंस्था आणि बँका आहेत, सहकारी बँका. मग माझ्यासारखा जर दुरून आलेला असेल, अकोल्यातून आलेला असेल किंवा परतून आलेला असेल तर त्या व्यक्तीने मित्रजममध्येच का ठेवायच्या ठेवी? काय ठेवायचं? 1000 संस्थांचा पर्याय बाकी असताना का ठेवायचे आम्ही मित्रजममध्येच का ठेवायचे? कारण की लोकांचा कल आपल्याकडे आकर्षित करायचा आहे ना. तर त्याच्यासाठी रिकव्हरी जी आहे ही एकदम स्ट्रॉंग असायला पाहिजे. रिकव्हरीची एक मोठी जी टीम आपण तयार करतो ती स्ट्रॉंग असायला पाहिजे. आणि योगायोगाने मित्रजमची रिकव्हरी चांगली आहे, NPA फार कमी आहे. तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन रिकव्हरीवर द्यावं लागेल त्याच वेळेला. म्हणजे साधारणतः मनुष्य काय विचार करतो नाही त्या अमुक संस्थेची रिकव्हरी खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे ते पैसे आपले ठेवले तर सेफ आहे हा त्याचा विश्वास बनतो. नाही तर संस्था तर बरोबर आहे. म्हणजे व्याज दर जास्त ठेवून ठेवी आकर्षित करणे हा पर्याय नाही आहे. व्याज दर जास्त ठेवून जर तुम्ही ठेवी आकर्षित करत असाल तर तो काही पर्याय नाही आहे, तो डुबण्याचा पर्याय आहे. मी इथल्या संस्थेचं नाव नाही घेत परंतु इथल्या एका संस्थेने नागपूरच्या 13% व्याजदर दिला होता. तर त्या 13% व्याजदर दिल्यानंतर कर्जावर किती आकारणार ते 15, 16, 17, 18पर्यंत. मग जर 18%, 17% व्याजाच्या जर कर्ज घेतलं कोणी तर त्याची मानसिकताच नाही राहत पैसे भरायची, परतफेड करण्याची. आणि आपल्या संस्थेकडे कोण येतं, कोणते सभासद येतात आपल्याकडे तर ज्यांना कोणत्या राष्ट्रीयकृत बँका, नॅशनलाइज बँका किंवा शेड्यूल बँका ह्या उभं करत नाही, त्यांचा सिबिल तपासतील, त्यांचे 50-60 प्रकारचे पत्र मागतील. त्यावेळेला त्यांना त्रास देऊन कर्ज घेतात नॅशनलाइज बँका. स्टेट बँकेचा अनुभव तर मला पण आहे. शेवटी मी सोडून दिलं म्हणून जात नाही आता नाही येत म्हटलं स्टेट बँकेकडे. तर असे कर्जदार पतसंस्थांकडे वळतात. मग पतसंस्थांकडे जर वळत असतील ते आणि असे त्यांना मार्ग उपलब्ध जर करून दिले आपण तर आपल्या संस्थेकडे कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढेल, पर्यायाने सभासद संख्या वाढेल, पर्यायाने आपलं भांडवल वाढेल आणि संस्थेची प्रगती होईल. तर संस्थेचा व्यवसाय कसा वाढवायचा? योगायोगाने तुमच्या बॅलन्स पाहिलं तुमचे प्रॉडक्ट चांगले आहे. हे जे आपण कर्जाचे प्रकार जे म्हणत असतो त्याला प्रॉडक्ट म्हणतात. तर तुमचे इथे प्रॉडक्ट चांगले आहेत त्या हिशोबाने. तर काय करायचं असते आपल्याला? आपल्या पतसंस्थेची प्रगती होण्यासाठी 1 करोड, 2 करोड, 1.5 करोड, 50 लाख असे मोठे मोठे कर्ज घेण्याचं टाळायचं. आपल्या लहान पतसंस्था आहे. मग आपण छोटे जे आहे छोटे कर्ज छोट्या काम करणाऱ्या लोकांना जर आपण जास्तीत जास्त पुरवठा केला
तर त्यांची मानसिकता परतफेड करण्याची असते, ते पैसे डुबत नाही आणि आपल्या संस्थेची प्रगती होण्यामध्ये त्याचा हातभार लागतो. तर असे प्रॉडक्ट किती प्रकारचे असू शकतात. तर सॅलरी लोन, पगार तारण कर्ज. पगार इथे 2-3 संस्थांना बोलावलं म्हणताना आले का ते कोणी बाकीच्या संस्थांच्या? तुमच्या इथे पगार तारण आहे का? मला दिसतं नाही तुम्ही प्रॉडक्टमध्ये. तर पगार तारण जे आहे, आपण कुठल्याही कार्यालयामध्ये व्यवसाय नोकरी करणाऱ्या व्यक्तीला पगार तारण बिनधास्त त्यांनी त्याची 100% रिकव्हरी होते. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही ऑर्डनन्स फॅक्टरीच्या कर्मचाऱ्याला कर्ज दिलं किंवा कलेक्टर ऑफिसच्या दिलं तर ते पगारचं कपात करत नाही आणि मग आमचं पैसे वेळेवर येत नाही, असं तर तसं बिलकुल नाही. त्याच्यासाठी जर तुम्ही चांगला कायदा वाचन केला आणि कायदेशीर जे डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत ते जर तुम्ही उपयोगात आणले तर आपण कर्जदार सोडूनच द्या, जामीनदार सोडूनच द्या, DDO ड्रॉईंग अँड डिस्बर्समेंट ऑफिसर जे पगार देतात, कलेक्टरच्या ऑफिसमधल्या कोणा कर्मचाऱ्याला जर तुम्ही कर्ज दिलं असेल तर कलेक्टरच्या निजी संपत्तीमधून आपण पैसे वसूल करू शकतो. तहसील कार्यालयाच्या एखाद्या कर्मचाऱ्याला कर्ज दिलं असेल तर तहसीलदाराच्या पगारातून आपण कपात करू शकतो. एवढी मोठी शक्ती आपल्या कायद्यामध्ये त्याला व्यक्त करण्यासाठी आहे. मग ते 100% सिक्युअर्ड कर्ज आहे. जर बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं जर तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्यांच्या 20,000 कोटीच्या पार ठेवी झालेल्या आहेत. विदर्भातच नाही, महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही तर राष्ट्रीय लेवलवर, आंतरराष्ट्रीय लेवलवर ज्या पतसंस्थांचे कार्य आहे, पतसंस्था, बँका नाही, पतसंस्था तर सगळ्यात 1 नंबरची पतसंस्था बुलढाण्याची पतसंस्था आहे बुलढाणा. काय तर ते फक्त तुमच्या इथे पण असं ग्रँड बँक माल तारण कर्ज, गोल्ड लोन, सॅलरी लोन जे 100% सेक्युअर्ड आहे ते लोन ते देतात आणि त्याच्यावरच त्यांचा एवढी मोठी प्रगती झालेली आहे. तर आपण सुद्धा असे व्यवसाय जर केले जे सेक्युअर्ड आहे ते जर केले तर आपल्या संस्थेची प्रगती ही निश्चितच होऊ शकते. तर त्याच्यामध्ये आपण सॅलरी लोन म्हणजे कोणाला काही अडचण आहे का सांगा. म्हणजे आपल्याला तसं संवादात्मक जर आपण प्रशिक्षण ठेवलं तर ते जास्त जरा समजलं. आणि माझी सवय आहे, मी ऑल ओव्हर महाराष्ट्र फिरतो, आता नंतर गुजरातमध्ये जाऊन आलो. तर प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात जर व्याख्यान झालं, लेक्चर झालं तर ते जरा जास्त चांगलं समजतं. जर आता आपण फक्त एकच विषय घेतला पहिला सॅलरी लोन, तर सॅलरी लोनबद्दल कोणाला काही कल्पना अडचण आहे का? कोणाला काही अडचण नाही. तर सॅलरी लोन देत असताना आपण विशिष्ट प्रकारचे जर दस्तऐवज घेतले तर त्या दस्तऐवजाच्या आधारे आपण DDO ड्रॉईंग अँड डिस्बर्समेंट ऑफिसरच्या पगारातून सुद्धा कपात करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला भिण्याचं काहीच कारण नाही, काहीच कारण नाही. 100% वसुली होते आणि ते नोकर असल्यामुळे बाकीचेही आपल्याला वसुलीचे पर्याय शिल्लक असल्यामुळे ते घाबरतात. त्यांच्याकडे चेकसुद्धा घेत असतो. चेक त्याचा लावायचा तो बाउन्स झाला की त्याच्यावर 138 दाखल करायची आणि सरकारी कर्मचाऱ्याची जर 138 दाखल झाली तर ते घाबरतात आणि आपले पैसे वेळेत आणून देतात. त्याच्यासाठी सॅलरी लोन हे तुम्ही चालू करा. पहिला मुद्दा. वेतनातून कपात. सॅलरी लोन जो आहे हा विशेषाधिकार आहे. सॅलरी लोन जो आहे हा आपला कलम 49 विशेषाधिकार आहे. त्याचे विशिष्ट फॉर्म तयार केलेले आहे. ते फॉर्म जर पूर्ण करून घेतले तुम्ही कलेक्टरच्या ऑफिसमधला असो किंवा SP च्या ऑफिसमधला कर्मचारी असो, हा जो फॉर्म आहे हा जर व्यवस्थित करून घेतला, 8 पानाचा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये जर त्यांच्या सह्या असल्या तर आपण कर्जदार, जामीनदार आणि DDO ड्रॉईंग अँड डिस्बर्समेंट ऑफिसर यांच्याही पगारातून कपात करून वसुली करू शकतो. दुसरा आहे गोल्ड लोन. गोल्ड लोन आहे मला वाटतं. गोल्ड लोनसुद्धा हे 100% सिक्युअर्ड लोन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भिण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही गोल्ड लोन जास्तीत जास्त वाटतं तितकं वाटा आणि त्याची वसुली काय सोपी आहे. 12 महिन्याची मुदत असते. 12 महिन्याची मुदत संपली की त्याला एक साधं पत्र देणे आणि ते दुसरं विकून टाकणे, एवढा सोपा मार्ग आहे. म्हणजे आपल्याला व्याजासहित रक्कमही वसूल होऊ शकते आणि त्या विशिष्ट कर्जदाराची जी निकड आहे ती पण भागवली जाते. आणि जर समजा गोल्ड लोन घेतलं आणि त्याने बरेच दिवस
सोडून दिलं नाही, थकलं ते, थकीत झाल्यानंतर असं त्याला वाटलं की आपण 2 लाख रुपये कर्ज घेतलं आणि त्या सोन्याची किंमत आज 2 लाख रुपये आहे, तो कधी कधी सोडवून देत नाही. किंवा मग आपलं व्याजासहित गेली रक्कम त्याचा गोल्ड जे आहे ते विक्री करून 2 लाख रुपये आले, वरचे पैसे आले नाहीत तरी घाबरण्याचं काही कारण नाही. त्यांच्या विरुद्ध आपण कलम 101 आणि 91चा अवॉर्ड घेऊन त्याची इतर मालमत्ता विकून पैसे वसूल करू शकतो. त्याच्यामुळे गोल्ड लोनमध्ये सुद्धा घेण्याचं काही कारण नाही. तुम्ही जितके जास्त प्रॉडक्ट वापराल तेवढे तुमची संस्थेची प्रगती होण्यामध्ये याचा हातभार लागेल. पैसा डुबत नाही, कोणत्याच कर्जामध्ये पैसा हा आपला डुबत नाही. आपल्याला ते 100% वसुली मिळते, परंतु त्याची थोडीशी आपल्याला कल्पना असली पाहिजे, कायद्याची आपल्याला ओळख असली पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही आपल्यामध्ये चालू केलेलं आहे ऑर्नमेंट लोन, दागिने. आता ह्याची सुरुवात आम्ही अशी केली की आज सोन्याचा भाव 1 लाखाच्या वर आहे. समजा एखाद्या कर्मचारी, आपण शिक्षकाचं उदाहरण घेऊ, शिक्षकांकडे त्याची मुलगी आज 3-4 वर्षाची आहे. 18, 19, 20, 21, 22 वर्षानंतर त्या मुलीचं लग्न करावं लागणार आहे. त्यावेळेला त्या लग्नासाठी आपल्याला सोनं घेऊन ठेवावं लागेल. मग अशा वेळेला 22 वर्षांचा सोन्याचा भाव काय होईल? आज 1 लाख आहे, निश्चितच 4-5 लाख तर होऊ शकतं. तसं होऊ नये, त्यावेळेला काही 5-6 लाख रुपये तोळ्याचं सोनं घेऊ शकणार नाही. म्हणून आजच सोनं घ्या, आजच्या भावामध्ये सोनं घ्या. ते आमच्या बँकेमध्ये राहील आणि त्याची परतफेड झाली की ते तुम्हाला ऑर्नमेंट परत मिळेल. तर याचं काय केलं आम्ही, तर प्राथमिक शाळा ज्या जिल्हा परिषदच्या किंवा अन्य ज्या शाळा आहेत, शाळा, कॉलेजेस, तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन आम्ही प्रपोगंडा केला, पॉम्पलेट टाकले की तुम्हाला दागिने घेण्यासाठी सुद्धा आम्ही कर्ज करून देत आहोत. त्याच्यामुळे काय झालं, ते लोक येतात आले की त्यांना सांगायचं की अशी माहिती आहे, तुम्ही अमुक सोनार, कोणत्या सोनार, त्यांच्या सोन्याच्या दुकानाकडून कोटेशन आणा. कोटेशन आणल्यानंतर त्या कोटेशनच्या अनुरूप आपण त्यांना लोन पास करणार आणि त्यांनी कर्ज घेतल्यानंतर, सोनं घेतल्यानंतर ते पैसे त्या दुकानदाराला पेड करणार. आपण त्याच्या हातात पैसे देणार नाही, त्याला पेड करणार आणि ते सोनं आपण आपल्या बँकेमध्ये ठेवून त्याच्यावर त्याला लोन देणार आहोत. त्याच्यामुळे सोनं आपल्याजवळ आहे, देण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि जर समजा असा प्रसंग आलाच की सोन्याचे जे मूल्य आहे त्याच्यापेक्षा खर्चाची रक्कम जास्त झाली तर 101 आणि 91 पर्याय आपल्याजवळ आहे, 100% वस्तू होणारच आहे. त्याच्यामुळे घेण्याचं काही कारण नाही. त्याच्यानंतर अशाच प्रकारचा व्हेकल लोन, वाहन तारण कर्जसुद्धा देणं फार आपलं सोपं आहे आणि वसुलीसाठी खूप सोपं आहे. 100% वसूल होऊ शकते त्याच्यामध्ये. तर पूर्वी थोडंसं वाहन घेत असताना जवळजवळ 8-10 वर्षाच्या आधी किती वर्षही घेतली किती याची गाडी त्याच्या नावानं ट्रान्सफर होत होती. परंतु आता तसं नाही. आता कायदा खूप स्ट्रिक्ट झालेला आहे. कायदा खूप जुना आहे, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासूनचा कायदा आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नव्हतं. आपल्याला RTO ऑफिस एवढं काही बारीक पाहत नव्हतं आणि TTO फॉर्मस आहे त्यामुळे चालत नव्हतं. पण आज रोजी जर गाडी तुम्हाला एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीच्या नावानं ट्रान्सफर करायची असेल तर ते आधार कार्ड मागतात, पॅन कार्ड मागतात, थंब इम्प्रेस मागतात, आय कॉन्टॅक्ट मागतात, सही मागतात. ते म्हणजे एवढं सगळं मागत असल्यामुळे ती गाडी घेतलं आता काही सोपं राहिलं नाही. आणि जर एखाद्या व्यक्तीची गाडी तुम्ही लोन दिलं 1 लाख 2 लाख रुपये आणि ती गाडी तुम्ही जप्त करून आणली तर तो दुःखी होतो कर्जदार. दुःखी झाल्यानंतर तो काही सही करायला येत नाही. मग कोण देऊन येतात नावावर कसं काय करतात, ती होऊ शकत नाही. तो जर ओनर आला नाही, बँकेने ज्यांना कर्ज दिलं आहे तो व्हेकल ओनर जर आला नसेल तर ती गाडी एकाची दुसऱ्याच्या नावानं आता होत नाही. कायदा फार जुना आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन आता स्ट्रिक्टली व्हायला लागलेलं आहे. आपल्याला माहीत असेल की विधानसभा लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला आचारसंहिता लागते. त्या फार पूर्वी 10-15 वर्षाच्या आधी रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत हे भोंगे फिरवायचे पुढारी लोक गाड्या वापरायचे आणि लोकांना त्रास होत असेल असं काही न जुमानता ते प्रचार करायचे. आणि त्यांच्याकडे शासनाच्या गाड्या असतील, साखर कारखाना असेल तर साखर कारखान्याचे, बँक असेल तर बँकेच्या गाड्या असतील, त्या बिंदास वापरत होते. परंतु जेव्हा TN शेषन साहेब पदावर आले तर TN शेषन साहेबांनी खूप स्ट्रिक्ट केलं. त्यामुळे आचारसंहिता काय हे आपल्याला माहीत झाली. त्याचप्रमाणे RTO मुंबई व्हेकल ॲक्ट आणि सेंट्रल मोटर व्हेकल ॲक्टमध्ये सुद्धा प्रोव्हिजन हीच होती की तो प्रत्यक्ष माल ज्याची वाहनधारक आहे तो असला पाहिजे, त्याची सही पाहिजे, त्याचा अंगठा पाहिजे. परंतु त्यावेळेला ते कानाडोळा करत होते, नावावर गाडी होत होते. आता होत नाही. तर त्याला पर्यायसुद्धा, मग आता पर्याय काय, गाडी तर ओढून आणली आपण तर काहीच नाही. हे सोपा मार्ग आहे. तहसील अधिकाऱ्यांनी त्याचा पंचनामा करायचा आणि
त्या पंचनाम्याच्या आधारे कव्हरिंग लेटर लिहून RTOला सांगायचं की ही गाडी आम्ही जप्त केली आहे, याच्यावर आमचा बोजा आहे आणि आता त्या व्यक्तीचं RC बुकवर त्या व्यक्तीचं नाव कमी करून आमच्या संस्थेचं नाव चढवा. ते चढवतात. मुंबई मोटर व्हेकल ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे. आणि ज्या वेळेला आपलं नाव त्या RC बुकवर चढेल त्यावेळेला आपण गाडी विकायला मोकळेल. आपल्या हिसाबाच्या सहीनेच ती गाडी विक्री करू शकतो. त्याच्यामुळे आज रोजी आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. व्हेकल लोनसुद्धा आपण पाहिलं आहे, सॅलरी लोन, गोल्ड लोन, ऑर्नमेंट लोन, व्हेकल लोन. आता गुड्स इन गोडाऊन ते जी प्रगती बुलढाणा अर्बन बँकेने केली, जगभरातील तिचं पहिलं नाव आहे पतसंस्थाच्या बाबतीत. तर त्या अनुसार गोडाऊनमध्ये जो माल आहे, माल तारण कर्ज, गोडाऊन तुमचं बांधलेलं असो अथवा नसो, तुम्ही जे गोदाम वखार महामंडळ आहे त्यांच्या पावतीवर सुद्धा तुम्ही कर्ज देऊ शकता. किंवा एखादा व्यापारी आहे त्याचा जो गोडाऊन आहे त्याच्या गोडाऊनच्या मालावर सुद्धा तुम्ही कर्ज देऊ शकता. गोडाऊन त्याचा माल त्याचा कुलूप आपले संस्थेचे, अशा प्रकारे तुम्ही माल तारण कर्जसुद्धा देऊ शकता. आता हे जे प्रकार सांगणार पुढचे याला कलम 101 किंवा 91ची गरज नाही. गोदाम तारण जर दिलं असेल तुम्ही तर त्या प्रकारच्या कर्जाला आपल्याला 101 किंवा 91चा अवॉर्ड घेण्याची बिलकुल गरज नाही. त्याच्यानंतर गुड्स इन शॉप, जर समजा एखादा दुकानदार आला तुमच्याकडे आणि त्यांनी कर्ज मागितलं तर त्याला म्हणायचं गुड्स इन शॉप, तुझ्या दुकानामध्ये जो आज रोजी माल आहे त्याची यादी घ्यायची आणि त्याच्यावर प्रमाणामध्ये ज्या प्रमाणात कर्ज बसते त्याला बिंदास देऊन टाकायचं. कारण त्याचे जर हप्ते थकले, गुड्स इन गोडाऊन जर माल तारण घेऊन आपण कर्ज दिलं असेल तर त्याला कधीही आपण पूर्ण दुकानाला शटर लावून किंवा त्याच्या सगळ्या वस्तू बाहेर काढून आणू शकतो, जप्त करू शकतो, त्याच्या दुकानाला लॉक लावू शकतो. हे आलं शॉपमध्ये जर असं मानतात. त्याच्यानंतर STL शॉर्ट टर्म लोन. शॉर्ट टर्म लोन जे गाडीवाले आहे, असं भाजी विकणारे आहे किंवा अन्य प्रकारचे व्यवसाय करणारे छोटे शॉर्ट टर्म, त्यांनासुद्धा तुम्ही बिनधास्त कर्ज देऊ शकता. फक्त याच्यामध्ये काय करायचं, आपण त्याच्या घरचा तो किंवा त्याच्या जामीनदाराचा घराचा, प्लॉटचा किंवा कोणता शेताचा एखादा सातबारा उतारा आपण आपल्या पहिला लावून ठेवायचा. आपल्याला मॉर्गेज घ्यायची गरज नाही आहे. ज्यावेळेला तो थकला असेल ते कर्ज फार कमी असतं, 50,000 1 लाख जास्ती असतं. अशा वेळेला किंवा चेकसुद्धा घेतात, आपण चेक लावून त्यांचा वन क्रेडिट दाखवू शकतो. आणि दुसरा पर्याय म्हणजे 101 किंवा 91 घेऊन आपण त्याची ती मालमत्ता जी आपला जो सातबारा आहे त्याच्या आधारावर जप्ती काढून आपण ती रक्कमसुद्धा वसूल करू शकतो. त्याच्यानंतर बाकीचे नियमित कर्ज आहे, मॉर्गेज लोन आहे नियमित कर्ज, त्याच्यानंतर प्रॉपर्टी लोन आहे, होम लोन आहे. तर आपली पतसंस्थेला होम लोनला त्यांना 1-2 कोटी रुपये पाहिजे असतात, ते देऊ शकत नाही आपण. मग मॉर्गेज लोन जे आहे, मॉर्गेज लोन देऊ शकतो, 5 लाख 10 लाख वगैरे मॉर्गेज लोन देऊ शकतो. आणि त्याची वस्तू इथे सरळ आहे, त्याची मालमत्ता विकून आपण आपले पैसे वसूल करू शकतो. त्याच्यानंतर LIC, किसान विकास पत्र, अशा प्रकारचे पत्र आहेत LICवरती, ती मॉर्गेज घेऊन त्याच्यावर सही करून, त्याला असाइनमेंट म्हणतात, त्याच्यावर सही करून जर ते आपल्याकडे ठेवले तर आपण त्या म्युच्युअल तारखेला ते कॅश करून आपला कर्ज वसूल करू शकतो. परत तोच प्रश्न, जर समजा LICवाल्यांनी काही बदमाशी केली किंवा किसान विकास पत्रवाल्यांनी बदमाशी केली तरीसुद्धा त्यांच्या विरुद्ध 101 किंवा 91चा आपण अवॉर्ड घेऊन आपले पैसे वसूल करून देऊ शकतो. त्याच्यामुळे FD जर असेल एखाद्याची त्याला LFDR म्हणतो आपण, LFDR देता येतो. जर 5 लाखाची FD असेल तर त्याच्यावर रेशिओप्रमाणे जी रक्कम बसते 3 लाख 4 लाख 4.5 लाख, तर ते आपण त्याला बिंदास देऊ शकतो. कारण की FD आपल्या ताब्यात असते, आपण म्युच्युअल डेटला ती FD कॅश करून आपले पैसे वसूल करून देऊ शकतो. आणि दैनिक बचत ठेव, आपले जे पिग्मी एजंट आहे, आपल्या पिग्मी एजंटच्या माध्यमातून आपण कर्ज देऊ शकतो. आणि तो दररोज आहे, त्याला दररोज 100 रुपये 200 रुपये जो कोणता हप्ता बसेल त्याचा त्याप्रमाणे त्यांनी दररोज आणून द्यायचे असतात. आणि याच्याही मध्ये प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. बरेच लोक मला विचारतात, मग आपण दैनिक एजंट जे आहे पिग्मी एजंट त्यांच्याकडून वसूल करू शकतो का? तर त्यांच्याकडून वसूल करायची जर असेल, संस्थेला असं जर भीती असेल की नाही एखाद्या व्यक्तीने फ्रॉड करू शकतो आणि पैसे जाईल आणि आपले सगळं तो डबल येणार नाही पिग्मी एजंट, अशा वेळेला त्याला सहकर्जदार किंवा गॅरंटर जर बनवलं कर्जाचं तर आपण 100% वसूल त्याच्याकडून करू शकतो. त्याच्यामुळे दैनिक बचत ठेव कर्जसुद्धा आपल्याला सोयीचं आहे. अशा प्रकारचे विविध प्रकारचे प्रॉडक्ट जर आपण वापरले तर आपल्या संस्थेची निश्चितच प्रगती होऊ शकते. म्हणजे तुमच्या ठेवीसुद्धा वाटली, कर्ज घेणारा व्यक्ती 3 प्रकारच्या ठेवी देतात आपल्याला, स्वतः कर्ज घेणारा आणि 2 जामीनदाराचे सुद्धा त्याला सभासदत्व देत असल्यामुळे आपल्याला कासा हा जास्तीत जास्त जमा करता येतो. संस्थेची प्रगती होते, संस्थेचा भागभांडवलसुद्धा वाढतं आणि यांच्या माध्यमातून व्याज प्राप्त करून आपल्या संस्थेची प्रगती होऊ शकते. एवढ्या प्रॉडक्टच्या बाबतीत जी माहिती दिली त्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे का?
प्रश्न विचारा तर त्याचं उत्तर आपल्याला द्यायला सोपं पडतं आणि समजायला सोपं पडतं. काही ऐका अडचण कोणाला? हां माईक आहे का? माईक आहे. चालू करू देता. सोना तारण कर्जाचा दस्तावेज तुम्ही सांगितलं नाही सर? सोना तारण कर्जाचा दस्तावेज हा बरोबर आहे. तुम्ही जे प्रोडक्ट सांगतात त्याचा पूर्ण दस्तावेज सांगा. सगळ्या प्रकारच्या कर्जाचे मी जे आता दस्तावेज सांगणार आहोत त्या दस्तावेजाचा जर आधार घेतला तर सगळ्या प्रकारच्या कर्जाला आपल्याला ते उपयोगी ठरतात. आणि आता मेश्राम सरांना सांगा, मेश्राम सरांचं काम चांगलं आहे, वसुलीचं काम चांगलं आहे. त्यांना असा अनुभव आला नसेल कदाचित, भविष्यात देऊ शकतो की ते एखाद्याच्या कर्जदाराच्या घरी किंवा जामीनदाराच्या घरी गेले आणि त्या रात्री त्यांना आत्महत्या केली, त्यांनी फाशी घेतली, त्यांनी विषय. तर मग काय? मग वसुली अधिकाऱ्यांनी जेलमध्ये जायचं का? ही भीती आहेच. काही कोणाचं काही सांगता येत नाही, कारण की मानसिक संतुलन जर बिघडलं तर तो आत्महत्या करू शकतो. तर आपल्याला त्यांच्याजवळ 156 अधिकार आहेत, जे विशेष वसुली अधिकार आहेत, त्यांना घाबरण्याचं काहीही कारण नाही. 3 कलम आहे, मला 3 कलम सांगतो ते लिहून घ्या. कलम 161 वसुली अधिकारी हे कलम 161 अन्वये लोकसेवक आहे, पब्लिक सर्वंट आहे. लोकसेवक कोण आहे? न्यायालयीन प्रक्रिया करणारे सगळं जज लोक सगळे लोकसेवक आहेत. कलेक्टर हे दोन्ही बाजूने मतं ऐकून घेऊन निर्णय देतात, तहसीलदार SDM देतात, तहसील देतात, ते लोकसेवक आहेत. त्याचप्रमाणे त्या धर्तीवर वसुली अधिकारीसुद्धा कलम 161 अन्वये लोकसेवक आहे. लोकसेवक त्यांचे अधिकारयुक्त अधिकार करत असताना कुठल्याही प्रकारचा त्यांच्याविरुद्ध FIR दर्ज होत नाही. त्यांच्याविरुद्ध कोणत्याही कोर्टामध्ये दावा दाखल होऊ शकत नाही, कारण कलम 163 नुसार न्यायालयाला अधिकारता नाही, त्यांची अधिकारता नाही. 163 मधला राहिला तर 162. तर कलम 162 अन्वये आपण कलम 162 नुसार आपण केलेलं कृत्य हे लोकांच्यासाठी केलेलं कृत्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला 162 नुसार कायद्याचं पाठबळ आहे. कायद्यानुसार आपल्याला मदत मिळते. आपल्याला आपल्याविरुद्ध सद्भावनापूर्वक केलेलं कृत्य, आपण जे कृत्य करतो ते कलम 162 नुसार सद्भावनापूर्वक केलेलं कृत्य असल्यामुळे आपल्याविरुद्ध FIR दर्ज होत नाही. त्याचं उदाहरण म्हणून जर द्यायचं असेल तर एखादा गुंड प्रवृत्तीचा मनुष्य त्यांनी बर्डीसारख्या चौकामध्ये एखाद्याच्या पोटात चाकू खुपसला, रक्त निघालं, हाताडे बाहेर आले आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्या गुंडाच्या विरुद्ध 302 नुसार दावा दाखल होतो आणि त्याला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. किंवा पोलीस अधिकारी, पोलीस लोक यांनी जर गर्दीमध्ये चोर सोडून संध्याकाळला जरी पकडलं असेल तरीसुद्धा त्याला त्याच्याविरुद्ध FIR होत नाही, कारण की त्यांनी सद्भावनापूर्वक केलेलं कृत्य असल्यामुळे. त्याचनुसार वसुली अधिकारी हे सुद्धा लोकसेवक असल्यामुळे त्यांनी केलेलं कृत्य हे सद्भावनापूर्वक केलेलं कृत्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कुठल्याही न्यायालयामध्ये दावा दाखल होत नाही. त्याच्यामुळे भिण्याचं काहीच कारण नाही. 7-8 महिन्याच्या आधी वाशिम अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची अशी घटना घडली आणि त्या कर्जदाराने आत्महत्या केली. त्या रात्री त्यांनी आत्महत्या केली. तर नोटीस पाठवल्याने आत्महत्या बँक अधिकारी जबाबदार नाही. कर्ज परतफेडीसाठी कायदेशीर मार्ग वापरणे हा छळ नाही. त्यांनी जर म्हटलं की माझं छळ करतात हे, तरी त्याचा तुम्ही FIR घेणार नाही. त्याच्यासाठी आपल्या फक्त कायदा माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं मुंबई हायकोर्टचा बेंच नागपूरमध्ये केस चालली, निर्णय लागला. त्याच्यामध्ये वसुली अधिकारी आणि संस्थेच्या अध्यक्षांची नाव त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं होतं. यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दावा सिद्ध होऊ शकत चाललाच नाही, दावा चालत नाही. त्याच्यामुळे त्यांना निर्दोष सोडण्यात आलं. या संदर्भात काही कुणाला अडचणी, प्रश्न, उपप्रश्न?
कारण की तुमची आमसभा आहे, तुम्हाला आमसभा पण अटेंड करायची आहे. तर मी विषय खूप मोठा आहे. वसुली हा शब्द खूप छोटासा आहे, 3 अक्षर, पण त्याचा जर अभ्यास करतो म्हटलं तर एखाद्या महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठामध्ये जर अभ्यासक्रम चालू करायचा असेल तर पूर्ण 1 वर्षाचा सिलेबस चालेल, एवढा मोठा सिलेबस याचा आहे. आणि मी निशांत संस्था अकोला येथे 25 वर्षापर्यंत वसुली अधिकारी या पदावर काम केलं आहे. तळागाळात जाऊन जमिनीवर ग्राउंड लेवलवर जाऊन काम केलेलं असतं आहे. त्यावेळेला मला जे प्रश्न झाले माझ्यासमोर त्याचा अभ्यास करून कायदेशीर 1000 प्रश्न आणि त्याचे उत्तर लिहून काढली. मला पुस्तक आहे मला वाटतं तुमच्याकडे, तर त्याचं पहिली आवृत्ती काढली आहे. 350 प्रश्नांची उत्तरं मी प्रकाशित केली आहे. दुसरं पुस्तक येईल काही दिवसांमध्ये. तर 1000 प्रश्न असू शकतात वसुली या संदर्भामध्ये. 1000 प्रश्न असू शकतात आणि आपण एक प्रश्न विचारला 1000पैकी. तर आता मॅडमने विचारलं मला की डॉक्युमेंट्स, तर सगळ्याच कर्ज प्रकरणाला डॉक्युमेंट्स हे सारखे लागतात, फक्त थोडाफार बदल आहे. त्याचा जर मूळ डॉक्युमेंट्स आहे ते मूळ डॉक्युमेंट्स आपण पाहू. प्रत्येक कर्ज प्रकरणाला DP नोट घेतो का आपण? डिमांड अँड प्रॉमिसरी नोट घेतो का? आहे का? DP नोट आहे का? डिमांड अँड प्रॉमिसरी नोट हां आहे ना? घेता सगळेजण DP नोट घेता? कोणी असं आहे का की त्यांनी DP नोट पाहिली नाही, डिमांड अँड प्रॉमिसरी नोट पाहिली नाही, असं कोणी आहे का? लहान लहान मुलं जे आहे ना त्यांनी सुद्धा DP नोट पाहिली नाही. दिस इज ऑल्सो DP नोट. आई प्रॉमिस टू पे ₹100 टू बेयर. मैं धारक को ₹100 अदा करने का वचन देता हूँ. खाली गव्हर्नरची सही. म्हणजे जो आपण कागद घेतो छोटासाच असतो, तर त्याच्यावर जर कर्जदार आणि जामीनदार यांची सही असेल तर तो खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट आपल्याला आहे. आपल्याला 101 किंवा 91 दोनही अवॉर्ड हे त्या DP नोटच्या भरवशावर मिळतात. बाकी सगळे कागदपत्र आहे. DP नोट जर नसेल, डिमांड अँड प्रॉमिसरी नोट, तर काही अर्थ उरत नाही त्या केसला. त्याच्यामुळे आपल्या कर्ज प्रकरणामध्ये DP नोट असणे गरजेचं आहे. त्याला किती रेल्वे स्टॅम्प लावता तुम्ही? हां, एका स्टॅम्पवर 2-3 व्यक्ती घ्यायची असं आहे का? त्याला किमान 3 तिकीटं असतात जनरली. ते 1 कर्जदार आणि 2 जामीनदाराच्या सगळ्या वेगवेगळ्या सह्या असणं गरजेचं आहे. त्याची वाक्यरचनासुद्धा ती जी स्टँडर्ड वाक्यरचना ती असणं गरजेचं आहे. तेव्हा ती DP नोट ही ग्राह्य धरल्या जाते. तर DP नोट इंडियन कॉन्ट्रॅक्ट 1872 अंडर सेक्शन 9, लिमिटेशन ॲक्ट 1960 अंडर सेक्शन 37, इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899च्या सेक्शन 22 आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881च्या 23चा 4 कायद्याचा आधार त्या प्रॉमिसरी नोटला आहे. 4 कायद्याचं पाठबळ त्या प्रॉमिसरी नोटला आहे. आणि प्रॉमिसरी नोट हा कर्ज प्रकरणातील फार महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. जर समजा एखाद्या तुमच्या गावामध्ये सावकारी व्यवसाय करणारे लोक आहेत, सावकार लोक आहेत, प्रत्येक शहरात असतात, खेड्यात जास्त असतात लोक. तर सावकारसुद्धा एक छोटासा कागद असतो त्यांच्याजवळ, 3-4 लाईन लिहिलेले असतात. त्याच्यावर रेव्हेन्यू तिकीट लावतात आणि त्याच्यावर जो कोणी कर्ज घेतो त्याच्या सह्या घेतात. त्या एवढ्याशा कागदाच्या भरोशावर DP नोट म्हणतो आपण त्याला. ते हुंडी चिठ्ठी पण म्हणतात. हुंडी चिठ्ठी किंवा DP नोटवर ते सिव्हिल कोर्टामध्ये दावा दाखल करू शकतात आणि सिव्हिल कोर्टामधून त्या कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध डिक्री पास होते आणि त्या डिक्रीच्या आधारे त्या कर्जदाराकडून पैसे वसूल होऊ शकतात. म्हणजे किती मोठी ताकद आहे त्या DP नोट. सेकंड करारनामा, लोन ॲग्रीमेंट आहे तुमच्या कर्ज प्रकरणाला. तर लोन ॲग्रीमेंट इंडियन कॉन्ट्रॅक्ट 1872च्या अंडर सेक्शन 10 नुसार आपण घेतो. लोन ॲग्रीमेंट याची विशिष्ट भाषा असणं गरजेचं आहे. नाही तर वंशपारंपरिक पद्धतीने जर काही आलेलं असेल तर काही त्याच्यामध्ये दुरुस्त करणं गरजेचं आहे. काही त्रुटी असू शकतात. कायदा बदलतो नेहमी काही सर्क्युलर निघतात. त्याच्या सगळ्यांचा आपल्याला थोडासा अभ्यास करून त्याच्यामध्ये फेरबदल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लेटर ऑफ गॅरंटी, जामीनदाराचे हमीपत्र, इंडियन कॉन्ट्रॅक्ट 1872च्या सेक्शन 126, 127, 128 आणि 146 नुसार आपण घेतो. तुम्हाला असा अनुभव आला असेल कदाचित एखाद्या वेळेला की कर्जदाराच्या ऐवजी तुम्ही जामीनदाराकडे कर्ज मागायला गेले, तर त्याला पत्र दिलं आणि त्यात तुम्ही मागायला गेले कर्ज, तर तो जामीनदार काय म्हणतो, तुम्ही माझ्याकडे कसं काय येऊन आले, मला काबर त्रास देऊन आले तुम्ही. तुम्हाला जर कर्ज वसूल करायचं असेल तर ज्यांनी पैसे घेतले, जो मूळ कर्जदार आहे, जो मूळ कर्जदार ज्यांनी जे पैसे वापरले त्याच्याकडे पहिले जा आणि त्याच्याकडून वसूल करा. त्याच्याकडून वसूल जर झाले नाही तर मग माझ्याकडे या, किती जामीन घेते म्हणून. पण तोपर्यंत तुम्ही माझ्याकडे येऊ शकत नाही. असा जेव्हा तो प्रश्न विचारेल त्यावेळेला तुमच्याजवळ रोख तो कसं उत्तर पाहिजे. कारण त्याचं उत्तर काय आहे, कलम इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या 146 नुसार जामीनदार आणि कर्जदार हे सारखेच जबाबदार आहे.
त्याच्यामुळे त्याच्याकडे जाणं म्हणजे गैर नाही, चुकीचं नाही. म्हणून आपण हे जे डॉक्युमेंट आहे लेटर ऑफ गॅरंटी हे सुद्धा घेणं गरजेचं आहे. आपल्याला ती जी पॉवर मिळते ती पॉवर या माध्यमातून मिळते. त्याच्यानंतर लेटर ऑफ लीन अँड सेट ऑफ नावाचा कागद ऐकला आहे का तुमच्या संस्थेकडे? सागर सर आहेत का? लेटर ऑफ लीन अँड सेट ऑफ नागपूर जिल्हा फेडरेशनने आयोजित केलेल्या 2-3 प्रशिक्षणाच्या वेळेला मी सांगितलेलं आहे. तर लेटर ऑफ लीन अँड सेट ऑफ सुद्धा एवढी ताकद देणारा डॉक्युमेंट आहे की त्याच्यावर जर कर्जदाराची सही असेल, जामीनदाराची सही असेल, तर मी तुमच्या मित्रजनपत्रित महिला पतसंस्थेचा कर्जदार आहे, माझ्याकडे 2 लाख रुपये कर्ज आहे आणि तुम्हाला असं माहीत पडलं की माझे 5 लाख रुपये स्टेट बँकेमध्ये आलेले आहेत. तर स्टेट बँकेमध्ये जर तुम्ही गेले किंवा अन्य कोणती बँक, नॅशनलाइज बँक, सेंट्रल बँक असेल किंवा अन्य कोणत्या बँका असेल किंवा अन्य दुसरी पतसंस्था असेल, पण जनरली ह्या नॅशनलाइज बँका आपल्याला उभं करत नाही. तर म्हणतात की आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, कारण की रिझर्व्ह बँकेच्या रूल्सनुसार गोपनीयता ठेवावी लागते आणि त्या गोपनीयतेच्या आधारे ते आपल्याला माहिती देत नाही. तुमच्याकडे आमचा एक कर्जदार आहे आणि तो तुमच्याकडे सभासद आहे, त्याचे 10 लाख रुपये तुमच्या बँकेमध्ये आलेले आहेत, तर तो तुम्हाला माहिती देणार नाही, तुम्हाला होते. परंतु जर लेटर ऑफ लीन अँड सेट ऑफ या नावाच्या कागदपत्रावर असेल तर आपण विनंती करण्याची गरज नाही, त्यांना विनवणी करण्याची गरज नाही. आपण आदेश करू शकतो की आमच्याजवळ लीन अँड सेट ऑफर सही आहे आणि त्यांनी या डॉक्युमेंटच्या आधारे आम्हाला पॉवर दिलेली आहे की त्याची जिथे कुठे संपत्ती असेल ती जप्त करण्याची आम्हाला त्यांनी पॉवर दिली असल्यामुळे त्याचं खातं तुम्ही सीज करा आणि ते पैसे आमच्या संस्थेकडे पाठवा. किंवा एखादा कापूस, आपल्याकडे कापूस जास्त पिकतो, तूर होते, गहू होतो, तांदूळ होते. जर एखाद्या तुमच्या कर्जदाराकडे तांदूळ झालेला आहे 100 क्विंटल, त्यांनी राईस मिलला जर तो तांदूळ दिलेला असेल तर तुम्ही राईस मिलला पत्र देऊ शकता, विनंती पत्र नाही, आदेश देऊ शकता की लीन अँड सेट ऑफवर सही आहे या व्यक्तीची आणि त्याच्या आधारे त्यांनी आम्हाला पॉवर दिली की त्याच्या जिथे कुठे संपत्ती असेल ती जप्त करण्याचा आमचा जो पॉवर आहे. त्याच्यामुळे त्या तांदळाचे जे काही पैसे असतील ते तुम्ही आमच्याकडे वर्ग करा. अशा वेळेला तो कर्जदार त्या राईस मिलच्या मालकाला दोषी ठरवू शकत नाही, त्याच्याविरुद्ध काही कारवाई करू शकत नाही किंवा अन्य प्रकारे तो कोणत्याही कोर्टात जाऊ शकत नाही, कारण की लीन अँड सेट ऑफ त्यांनी स्वाक्षरी केली आहे. एवढा महत्त्वाचं कागद आहे लीन अँड सेट ऑफ. त्याच्यानंतर लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स संमतीपत्र इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 2030 नुसार. तर लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स जेव्हा एखादा कर्जदार थकीत होतो आणि थकीत झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध आपण जेव्हा दावा दाखल करतो, कारण 101 असेल, 91 असेल, तर त्याचे जे वकील मिळतात ते वकील सुरुवातच इथून करतात की हा जो आमचा क्लायंट आहे तो तुमच्या संस्थेला सभासदच नाही, त्याने कर्जच घेतलं नाही, म्हणजे अशा प्रकारची सुरुवातच ते लोक करतात. त्याच्यामुळे आपल्याला अडचण जाऊ शकते. म्हणून लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स जर आपल्याकडे असेल की त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे आम्ही दिलेलं कर्ज आणि त्याच्यानुसार त्यांनी कर्ज त्याला वाटप केलेलं आहे, त्यावेळेला त्या कागदाच्या द्वारे असे जेवढे त्यांचे दावे असतील ते सगळे निरस्त होतात. त्याच्यानंतर नियम 45 नुसार प्रतिज्ञापत्र. तर नियम 45 नुसार प्रतिज्ञापत्र आहे का तुमच्या कर्ज प्रकरणाला? आहे. त्याच्यामध्ये काय वाक्यरचना असते नियम 45 मध्ये की तो आपण घेतो महाराष्ट्र टोळ सोसायटी 7च्या कलम 45चा घेतो आपण. तर त्याच्यामध्ये अशी वाक्यरचना असते की मी फक्त तुमच्या संस्थेकडून कर्ज घेईन, तुमच्या संस्थेकडून, इतर कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेणार नाही, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र ते आपल्याजवळ असतं. आणि जर समजा आपल्याला माहीत झालं की या कर्जदाराने महाराष्ट्र बँकेतून घेतलेला आहे, सेंट्रल बँकेतून घेतलेला आहे, तर स्टेट बँकेतून अन्य कोणत्याही बँकेतून कर्ज घेतले आपल्याला जर माहीत झालं तर आपण त्याला असं पत्र देऊ शकतो, क्रॉप लोन सोडून फक्त जे विकास सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँका वाटप करतात ते क्रॉप लोन सोडून अन्य जर कर्ज घेतलं त्यांना गृह कर्ज असेल, वाहन तारण कर्ज असेल, गोल्ड लोन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं जर त्यांनी कर्ज घेतलं असेल ते आपल्याला माहीत झालं तर त्याला असं पत्र देऊ शकतो आपण की बाबू तू आम्हाला कलम 45 असं देखील दिलेलं आहे की आम्ही दुसऱ्या कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेतलेलं नाही, त्याच्यामुळे तू कर्जदार आणि जामीनदार यांनी आमच्या विरुद्ध सगळ्यांनी संघटनाने फसवणूक केली संस्थेची, त्यामुळे तुझ्यावर फौजदारी गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये अशा प्रकारचं जर पत्र दिलं तर आपल्याला वसुलीसाठी त्याची मदत होते. म्हणजे ते जे जामीनदार आहे ते म्हणतील त्या कर्जदाराच्या घरी जाऊन की तू कर्ज घेतलं, तू पैशाचे परतफेड करून देण्याला आणि कोर्टात आम्हाला जावं लागेल, त्यांचे भांडणं होतात आणि ते प्रेशर क्रिएट करतात ते कर्जदारावर आणि अशा प्रकारे आपल्याला ते कर्ज वसुलीस मदत होते. नियम 45च्या प्रतिज्ञापत्रानुसार. नॉमिनेशन फॉर्म, नामनिर्देशन पत्र
हे सुद्धा घेणं गरजेचं आहे. नामनिर्देशन पत्रामध्ये याच्यामध्ये म्हणणं आहे, नामनिर्देशन पत्रावर जर सही असेल तो कर्जदार, मी कर्जदार, माझी पत्नी जामीनदार, वारसदार, माझा मुलगा मुलगी जे काही असते ते जर त्याची नावं लिहिले व लिहिलं, त्याच्या सह्या जर असेल आपल्याजवळ, तर आपण त्याचा कलम 101 तो 91चा दावा दाखल करताना वारस रेकॉर्डवर घेण्यासाठी त्याची मदत होते. जर समजा तुम्ही 101मध्ये किंवा 91मध्ये दावा दाखल केला आणि तो मृत पावला, मरून गेला कर्जदार, तर मृत व्यक्तीच्या नावाने दावा चालत नाही, आपल्याला 101 किंवा 91चा अवॉर्ड मिळणार नाही. अशा वेळेला कायद्यातच प्रोविजन आहे, त्याचे वारस रेकॉर्डवर घेऊन आपण त्या वारसाच्या नावाने 101 किंवा 91चा अवॉर्ड घेऊन आपली वसुली करू शकतो. आणि लेटर ऑफ कंटिन्युटी, जामीन की पुढे चालू नाही. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या भारताचे 129 आणि लिमिटेशन 118 आणि 22 नुसार आपण लेटर ऑफ कंटिन्युटी घ्यायला पाहिजे. आपण घेता आहे का तुमच्याकडे लेटर ऑफ कंटिन्युटी? तर लेटर ऑफ कंटिन्युटी म्हणजे जर आपण एक कर्ज प्रकार आहे CC, कॅश क्रेडिट लोन. तर कॅश क्रेडिट लोनमध्ये जर किंवा दुसरं कोणतं कर्ज असेल, एखादा व्यक्ती आहे त्याने 20-25 लाख रुपयाची मालमत्ता आपल्याला रजिस्टर मॉर्गेज करून दिली आणि 5 लाखाचं घेतलं, तो दुसऱ्या दिवशी 2-3 महिन्यानंतर आला की मला अजून पैसे पाहिजे, कारण की 25-30 लाखाची मालमत्ता मी तुम्हाला नोंदणीकृत गहाण खात्याद्वारे दिलेली आहे, 5 लाखाच्या ऐवजी 7 लाख द्या, 2 लाख वाढवून द्या. तर आपण विचार करतो की ठीक आहे, त्याची गरज आहे आणि आपला तो मॉर्गेज आहे, त्याच्यामुळे आपण वाढवून देऊ शकतो. त्याची सुद्धा पद्धत आहे वाढवून कशी द्यायची. तर कर्ज घेणे, संचालक मंडळाच्या सभेमध्ये तो ठराव पास करणे, त्याच्यानंतर ते त्याला वाढवून पैसे देऊ शकतो. आपण दिले असेल 2 लाख दिले, 3 लाख दिले, 5 लाख दिले, अशा प्रकारे 10 लाखाचा कर्ज होऊन गेलं, किंवा CC ची कमी जास्त होत राहते. तर अशा वेळेला जर ते कर्ज थकीत झालं आणि दावा दाखल करण्यात आला, तर त्या कर्जदाराचे जे जामीनदार असतात ते जामीनदार कोर्टामध्ये असं म्हणू शकतात की माझ्या जामीनदाराने जी जामीन घेतली ती फक्त ओरिजिनल जे कर्ज होतं 5 लाखाचं, त्या 5 लाखाच्याच कर्जाला मात्र जामीनदार जबाबदार आहे. बाकी जे तुम्ही वाढवून दिलं, त्याचे लाड पुरवले, त्या वरच्या पैशाला माझा जामीनदार जबाबदार नाही असं जर त्यांनी म्हटलं, तर अशा वेळेला त्याच्या विरुद्ध दावा आपल्याला अवॉर्ड मिळू शकतात नाही जामीनदाराच्या विरुद्ध. म्हणून आपल्याला लेटर ऑफ कंटिन्युटीवर जर सही असेल तर लेटर ऑफ कंटिन्युटीचा अर्थच तो आहे, जे काही कर्ज असेल कंटिन्यू झालेलं आहे त्या सगळ्या कर्जाला तो जबाबदार आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या विरुद्धसुद्धा अवॉर्ड मिळू शकतो. बस इतके जर डॉक्युमेंट तुमच्या फाईलला असतील, हे मेन डॉक्युमेंट, मग कर्ज प्रकार कोणताही असो, लोन असो, गोल्ड लोन असो, व्हेकल लोन असो, ह्या सगळ्या कर्ज प्रकरणात त्या डॉक्युमेंटला हे जर लावले तर तुमचं कर्ज डुबतच नाही, 100% वसुली होते आणि होते. फक्त आपल्याला डॉक्युमेंटेशन पक्क पाहिजे आणि कर्ज वसुली करताना कायद्याचं ज्ञान पाहिजे. याच्याबद्दल काही कोणाला शंका असेल तर विचारा. बरं, चॅप्टर कव्हर केले पण प्रश्न एकही विचारला नाही. पर्सनल लोन जरी आपण नाव दिलेलं आहे, पूर्वीच्या काळी कसं 20-25 वर्षाच्या आधी लोकांमध्ये नीतिमत्ता होती, कर्ज घेतलं आहे वापरताना बँकेचं फिरायला पाहिजे. आता नीतिमत्ता ती राहिलेली नाही आहे, घेऊ त्याला परत कधीच करू नये अशा प्रकारची नीतिमत्ता झाली. त्याच्यामुळे पर्सनल लोन जरी सुद्धा असला तरीसुद्धा त्याचे डॉक्युमेंट पूर्ण घ्यायचे आणि रजिस्टर्ड मॉर्गेज घ्यायचे. कारण की जर ते थकीत झालं, त्याची कुठल्याच प्रकारची कागदपत्र नसेल किंवा मालमत्ता नसेल तर आपल्याला त्याची वसुली करताना त्रास होऊ शकतो. पण आता इथे मी अजून दुसरा तुम्हाला एक मार्ग सांगतो की पर्सनल लोन आहे, यांनी पर्सनल लोनचा प्रश्न विचारला. पर्सनल लोनमध्ये आम्ही काहीच घेतलं नाही, त्याची मालमत्ता घेतली नाही, कागदपत्र घेतली, घ्यायला पाहिजे आता, कारण की लोकांची नीतिमत्ता बदलली. हे घेतलेले नाही, चूक झाली समजा, तरीसुद्धा त्याची इतर स्थावर मालमत्ता जप्त करू शकतो. त्याचं घर असेल, दार असेल, शेती असेल, प्लॉट असेल, फ्लॅट असेल, जी कोणती मालमत्ता असेल ती मालमत्ता जप्त करून विक्री करू शकतो, जरी रजिस्टर्ड मॉर्गेज नसलं तरी. त्याच्यासाठी थोडंसं पत्रव्यवहार वेगळ्या प्रकारचा करावा लागतो. तो जर केला तर आपल्याला त्याची इतर स्थावर मालमत्ता जप्त करता येते. त्याचा अर्थ असा की जर समजा कर्जदार आणि जामीनदार यांच्या विरुद्ध तुम्हाला कलम 101चा आणि 91चा अवॉर्ड मिळाला. कलम 101 आणि 91 मी बोलून राहिलो मगापासून, तर हे माहिती आहे की तुम्हाला कलम 101 काय आणि 91 काय आहे? कोणाला माहीत नाही? सगळ्यांनाच माहिती. कलम 101 आणि 91 काय आहे मी म्हणून केव्हाचं सांगून झालं. 91चा अवॉर्ड, 101चा अवॉर्ड. तर कोणत्याही पतसंस्थेला किंवा सहकारी बँकेला जर समजा त्याचा कर्जदार थकीत झाला जामीन, तर त्या कर्जदाराच्या
कर्जदार आणि जामीनदाराच्या विरुद्ध आपल्याला 2 मार्ग उपलब्ध आहेत महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या कलमानुसार. तर पहिला आहे 101 मध्ये तुम्हाला आपल्या कर्जदाराच्या आणि जामीनदाराच्या विरुद्ध असिस्टंट रजिस्ट्रारकडे दावा दाखल करावा लागतो. ते असिस्टंट रजिस्ट्रार 1 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये अहवाल आपल्याला देतात. त्या आदेशाला म्हणतात RRC रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट. आणि रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेटच्या आधारे आपण त्याची कोणतीही मालमत्ता जप्त करून विक्री करू शकतो. तसंच दुसरा पर्याय आहे 91 कलम 91नुसार सहकार न्यायालय आहे. सहकार न्यायालयामध्ये दावा दाखल केल्यानंतर आपल्याला कलम 96चा आदेश मिळतो, त्याला अवॉर्ड म्हणतात. आणि 96चं प्रमाणपत्र 98चं प्रमाणपत्र मिळते. त्या 2 कागदाच्या आधारे आपल्याला त्याची वसुली कायदेशीर करू शकतो. 100% वसुली होते या 2 कागदाच्या अनुषंगाने. आता इथे प्रश्न कसा आहे, ज्या वेळेला कर्जदार आणि जामीनदार यांच्या विरुद्ध जेव्हा 101 आणि 91चा दावा दाखल करतो आणि दावा आपल्याला अवॉर्ड मिळतात, त्यावेळेला कर्जदार हा कर्जदार राहत नाही, जामीनदार हा जामीनदार राहत नाही. दे आर डिफॉल्टर, ते कसूरदार असतात. आपल्या बँकेचे पतसंस्थेचे. त्याच्यामुळे ते कसूरदार असल्यामुळे न्यायालय त्यांच्या विरुद्ध म्हणजे 101 सहकार न्यायालयाचं असेल तर सहकार न्यायालय देतं, असं नसेल त्यांच्या विरुद्ध आपल्याला अवॉर्ड देतात. आणि कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या नियम 107मध्ये 107(4)मध्ये की त्या कसूरदाराची मालमत्ता मॉर्गेज असो अथवा नसो इतर स्थावर मालमत्ता जप्त करून विकण्याचे अधिकार आपल्याला आहे. म्हणजे जर अवॉर्ड मिळाला तर त्याची इतर कोणतीही मालमत्ता आपल्याला जप्त करून विक्री करता येते. एवढी मोठी ताकद आपल्या या दस्तऐवजामध्ये आहे. अशा प्रकारची व्यवस्था नॅशनलाइज बँका किंवा बाकीच्या ज्या बँका आहेत त्यांना नाही. त्यांना सेक्युरिटायझेशन ॲक्ट वापरावा लागतो. आणि सेक्युरिटायझेशन ॲक्टमध्ये ही प्रोव्हिजन नाही आहे. म्हणजे जर समजा बँकांना वसुलीची कारवाई करायची असेल तर नॅशनलाइज बँका किंवा इतर नागरी बँका आहेत त्यांना आर्बिट्रेशन ॲक्ट आहे, DRT आहे, डेट सिक्युरिटी ट्रिब्युनल आहे किंवा इतर त्यांना पर्याय उपलब्ध आहे. 101 आहे. परंतु आपल्याला ते मार्ग उपलब्ध नाही. आपल्याला सेक्युरिटायझेशन ॲक्ट लागू नाही, आपल्याला आर्बिट्रेशन नाही आहे, आपल्याला DRT नाही आहे. आपल्याला जो कायदा लागू आहे तो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट लागू आहे. त्याचे 2 मार्ग जे आहे कलम 91 आणि 101 या मार्गाने आपण त्यांची वसूल करू शकतो. आणि सगळ्या कायद्यांचा विचार केल्यानंतर सगळ्यात स्ट्रॉंग कायदा जो असेल तर आपला आहे. त्यातल्या त्यात 101 आहे. 101मध्ये इतके पॉवर आहे आपल्याला की कर्जदार आणि जामीनदार हे रडकुटीस येतात की नाही आता हे पैसे भराच लागतात आपल्याला. अशी व्यवस्था नॅशनलाइज बँकांकडे नाही आहे. त्यांच्याकडे सेक्युरिटायझेशन ॲक्ट आहे. सेक्युरिटायझेशन ॲक्टमध्ये विशिष्ट जी मालमत्ता आहे ती मालमत्ता ते मॉर्गेज करून देतात. त्या मॉर्गेजच्या असलेल्या व्यवहारामध्ये जर समजा एखादं लिटिगेशन टाकून ठेवलं त्यांनी, मुलाचं नाव टाकून दिलं, सुनेचं नाव टाकून ठेवलं किंवा मालमत्ता विकून टाकली तर आपल्याला ती मालमत्ता सेक्युरिटायझेशन ॲक्टनुसार विकता येत नाही. परंतु आपल्या कायद्यामध्ये अशी व्यवस्था आहे, जर समजा एखादा कर्जदार असेल आणि त्यांनी आपल्याला 5 एकर जमीन खेड्यावरची रजिस्टर मॉर्गेज करून दिली 10 स्टॅम्प ड्युटी पूर्ण करून आणि 2-3 महिन्यानंतर त्याने ते विकून टाकले किंवा अन्य हस्तांतरण केलं, मुलाच्या नावाने केलं, पत्नीच्या नावाने केली, वाटावाटी केली, दानपत्र केलं, अन्य कोणत्याही मार्गाने त्यानं जर हस्तांतरण केलं तिथं उदाहरण जर विक्री करून टाकली समजा, जर त्यानं आपल्याला रजिस्टर मॉर्गेज करून दिलेली जर मालमत्ता विकून टाकली तर ती मालमत्ता तो जो रजिस्टर नोंदणीकृत गहाण असलेला व्यवहार जो आहे, खरेदीचा व्यवहार जो आहे तो रद्द बादल करण्याच्या पॉवर कलेक्टरला नाही, तहसीलदाराला नाही, कोण्या तलाठ्याला किंवा मंडळ अधिकारी यांना कोणालाच अधिकार नाही. फक्त तो अधिकार वसुली अधिकाऱ्यांना आहे. ज्यांचा जो 156 अधिकार आहे तेच तो खरेदीचा व्यवहार रद्द बादल ठरवू शकतो. एवढी मोठी ताकद कलम 156मध्ये आहे, वसुली अधिकाऱ्यांना आहे, ती त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. ही जर मग तो ती मालमत्ता परत आपल्या ताब्यात घेऊन पत्र देऊन त्यांना बरोबर त्याचे 2-3 प्रकार आहेत कसे पत्र द्यायचे ते पत्र घेऊन ती मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊ शकतो. परत त्याचा लिलाव लावून ती मालमत्ता विकून आपले पैसे वसूल करून घेऊ शकतो. एवढी मोठी ताकद कलम 156 अधिकार असलेल्या व्यक्तींच्या लेखणीमध्ये आहे. त्याच्याबद्दल काही शंका? चेक बाउन्सचा प्रकार हा वसुलीचं माध्यम नाही आहे, वसुलीचा प्रकार नाही आहे, परंतु वसुलीसाठी त्याची मदत होते आपल्याला. हा चेक बाउन्स निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलमांतर्गत जो दावा दाखल केला जातो तो फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा होते. त्याला न्यायालय इंटरेस्ट सहित पैसे
देण्याची ऑर्डर करतो किंवा 7 वर्षापर्यंत सजा देऊ शकतात त्यांना कर्जदाराला. तो वसुलीचं माध्यम नाही, परंतु वसुलीसाठी त्याची मदत होऊ शकते. पण तक्रार दाखल केल्यानंतर आपले पैसे वसूल होतातच. फक्त तो दावा व्यवस्थितरित्या चालवला गेला पाहिजे. आणि जर समजा व्यवस्थित त्या डॉक्युमेंट नसेल चालवला गेला नाही तर आपल्या विरुद्धसुद्धा निकाल लागतो. पुढे काही कोणाला अडचण? तर आतापर्यंत तुम्ही बँकेचे जे सभासद किंवा बँकेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी वसुली कशी करावी वगैरे वगैरे याच्याबद्दल. पण कधी कधी असं असतं की जे सभासद असतात म्हणजे आम्ही अकाउंट होल्डर असतो, एक या बँकेचा अकाउंट होल्डर आहे. तर एक जनरल समस्या माझ्यासमोर अशी आली आहे की जसं आता वसुली करताना ज्याने कर्ज घेतलं, एक माणूस आहे ज्याने कर्ज घेतलं, मुलाचं नाव टाकलं पण पत्नीचं नाव घातलेलं नाही आणि तो मरण पावला, तर त्याचं जे पेन्शन आहे ते पत्नीला मिळायला पाहिजे. त्यांच्यामध्ये म्हणजे दुरावा होता, तर तो मेल्यानंतर त्याचं जे पेन्शन आहे ते पत्नीला मिळालं, पण नाव त्यांनी मुलाच्या नावाचं लिहिलं, म्हणजे घर मुलाच्या नावाने केलेलं आहे. आणि बँक जर वसुली करत असेल तर त्याच्या पत्नीकडून कर्ज वसुली करू शकते का? त्याची पत्नी जर त्याच्या पत्नीच्या नावाने कर्ज असेल किंवा ती जर जामीनदार असेल तर त्याच्या पत्नीकडून वसूल करता येते. हा एक भाग. दुसरा भाग, त्या पत्नीला मिळत असलेल्या पेन्शनमधून करता येत नाही. सिव्हिल प्रोसिजर कोडच्या कलम 60नुसार पेन्शन जप्तीस पात्र नाही, पेन्शनमधून करता येत नाही. प्रॉव्हिडंट फंड करता येत नाही, पेन्शन करता येत नाही, LIC करता येत नाही. हे जे पैसे असतात ते आपल्याला भावी जीवनामध्ये मदत करण्यासाठी प्रयोजन केलेले आहे कायद्यानुसार. ते पैसे कुठल्याही बँकेला कोणताही आदेश जरी काढला तरी जप्त करता येत नाही. परंतु त्याची इतर स्थावर मालमत्ता आहे ना, घर आहे, दार आहे, शेतीवाडी जे काय असेल स्थावर मालमत्ता ती जप्त करून विक्री करता येते. पण पेन्शनच्या ऑफिसला पत्र देऊन पेन्शन जप्त करता येत नाही. तर याच्यात असं आहे की पत्नीने ते घर अक्वायर केलेलं आहे, पत्नीचं वारसदार म्हणून त्याचं नाव तर लिहिलं नाही, पण पेन्शन होल्डर ही झाली तर हिने ते घर अक्वायर केलेलं आहे. माझ्या पतीचं घर आहे, माझ्या पतीनं लोन दिलं आहे, लोन घेतलेलं आहे. आणि मुलगा असा आहे की तो लोन भरत नाही आहे, भरू इच्छित नाही. त्याच्याकडून त्यांनी वसुली करायला पाहिजे, तर त्यांनी नोटीस दिली त्यांच्या पत्नीला की बाबा म्हणजे कोर्टात बोलवलं की तुम्ही आमच्या बँकेचे पैसे द्या. तर ते बँकेची चुकीची प्रोसिजर झाली. कारण सांगतो मी तुम्हाला, अधिकार तेव्हाच प्राप्त होतात ज्यांच्या विरुद्ध कर्जदार, जामीनदार कोणी असो त्याचे गॅरेंटर जे आहे, गॅरेंटर आणि कर्जदार यांच्या विरुद्ध आपल्याला 101 किंवा 91 अवॉर्ड मिळतो. ज्यांच्या नावाने आपल्याला अवॉर्ड मिळाला त्यांच्याच मालमत्तेची आपण जप्त करून विक्री करू शकतो. आणि आता इथे प्रश्न असा आहे की जर समजा पत्नी तर कर्जदार नाही आहे, पत्नी नाही आहे, मग तिचा प्रश्न सोडून गेला. तिच्या नावाने जर मालमत्ता असेल तरीसुद्धा आपण ती जप्त करू शकत नाही. मुलगा जामीनदार नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्या नावाने करतात नाही. परंतु तुमची स्टेप चुकली त्या बँकेची की ज्यावेळेला तो मृत पावला त्यावेळेला हे वारस रेकॉर्डवर घेऊन त्यांनी त्यांच्या नावात 101 व्यक्तींच्या अवॉर्ड नाव ॲड करून त्यांच्या नावाचा जर अवॉर्ड घेतला असता तर मात्र आपल्याला आपले वसुली करता येईल. ही बँकेची चूक झाली. समजा त्यांनी ते वारस रेकॉर्डवर घेऊन त्यांच्या विरुद्ध 101 व्यक्तींचा अवॉर्ड घेतला नाही. अशा वेळेला आपल्याला थोडंसं सतर्क राहावं लागतं. एखादा जर कर्जदार मृत्यू पावला तर त्याचे वारस परत रेकॉर्डवर घेऊन त्याच्या विरुद्ध कलम 101 व्यक्तींचा अवॉर्ड घेणं आपल्याला गरजेचं आहे. अजून काही कोणाला प्रश्न? धन्यवाद सर. अजून सांगा. तर मला एक विचारायचं होतं, आपला गॅरंटर जो राहतो यातला जे कर्ज घेणारा जो असतो समजा त्याने जर तुमचा कर्ज नाही दिलं तर गॅरंटर कितपत जबाबदार असतो? मी आता सांगितलं कलम 161 इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या कलम 146 नुसार तो
कर्जदार आणि जामीनदार तेवढा जबाबदार आहे. त्याच्यामुळे कर्ज देत असताना गॅरंटरसुद्धा थोडं स्ट्रॉंग पाहिलं पाहिजे आपण. आणि एकाच कुटुंबातले गॅरंटर घ्यायचे नाही. म्हणजे वडील कर्जदार आहे, मुलगा गॅरंटर आहे, पत्नी गॅरंटर आहे, सून गॅरंटर आहे, असं करायचं नाही. कायद्याने बंधन नाही त्यांच्यावर, परंतु वसुलीच्या दृष्टिकोनातून जर आम्ही जंगमानंतर जप्त करायला गेलो तर एकाच घरात किती वेळ देणार आहोत मग आपण? कर्जदार आहे तो, जामीनदार आहे, त्याच्याच घरचे किती वेळा त्याच्या घरचे सामान बाहेर काढणार आपण? असं होऊ नये म्हणून अलग अलग जर घेतले वेगवेगळ्या कुटुंबातले आणि प्रोसिजर फार जास्त व्यक्तिगत घेतले, पॉलिटिशियनवाला घेतला, पॉलिटिक्सवाला घेतला किंवा एखादा सरकारी नोकर जर घेतला तर पॉलिटिक्सवाल्याकडे जर तुम्ही जंगमानंतर जर तुम्हाला गाडी बिडी घेऊन गेले पोलिसांची तर त्याची इज्जत जाते ना. तो म्हणतो हे पटकन पैसे भरून टाक. किंवा एखादा सरकारी नोकर असेल तर सरकारी नोकराच्या पगारातून जप्ती आपण लावू शकतो. त्याच्यामुळे जामीनदार घेत असताना सुद्धा आपण त्याच्या कुटुंबातले न घेता वेगवेगळ्या कुटुंबातले घेणं आपल्याला सुरीसाठी मदत करणारी गोष्ट होऊ शकते. ते त्यांना ते माहीत नाही. प्रकाश फोटो काढले. हॅलो, हा जर आपण त्याचा गॅरंटी घेतो मॉर्गेज लोनवर, मॉर्गेज लोनवर त्याचं गॅरंटी घेतली त्याच्या ऑलरेडी प्रॉपर्टी मॉर्गेज झाला. तर प्रॉपर्टी मॉर्गेज झाल्याच्यानंतर त्याचा आता तो नाही भरला त्याचा आता तुम्ही म्हणता की गॅरंटर नाही. तर गॅरंटर त्याच्यापेक्षा गॅरंटर न येता त्याची प्रॉपर्टी आपण विलाप नाही करू शकतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पहिले कर्जदाराची घ्या गॅरंटरचं असंच म्हणणं डिफॉल्टर याला तो लोन भरण्या करायचा. हां, तर तो डिफॉल्टर झाला तर मग त्याचा गॅरंटरला भरला. हां, तर गॅरंटरला पकडल्याच्या नंतर त्याचा गॅरंटर म्हणतो की गॅरंटर केली पण जेव्हा त्याच्या प्रॉपर्टी मॉर्गेज आहे, मॉर्गेज आहे तर मग त्याची प्रॉपर्टीला तुम्ही डायरेक्ट हे करता. हां, बरोबर आहे तुमचं. गॅरंटरला एकामध्ये फसण्याच्या काही नाही ना. ते सांगतो तुम्हाला. समजा एखादी रजिस्टर्ड गहाण असलेली मालमत्ता विकण्यासाठी जर तुमचा डिस्प्यूट झालेला असेल, त्यांनी ती मालमत्ता विकली असेल, ट्रान्सफर केली असेल किंवा काही ना काही लिटिगेशन टाकून ठेवलं असेल तर अशा वेळेस मालमत्ता त्यांना आपल्याला त्रास होतो. तर अशा वेळेला कायदा असा म्हणतो की मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की एकदा 101 किंवा 91चा अहवाल झाला की कर्जदार राहत नाही, जामीनदार राहत नाही, दे आर डिफॉल्टर, ते कसूरदार असतात. कसूरदारापैकी न्यायालय असं म्हणतं तुम्हाला अशी सोय आहे की तिघही एका उभे करा, कर्जदार आणि 2 जामीनदार, आणि पहिले गोळी कोणाला मारायची हे तुम्ही ठरवा. म्हणजे जामीनदाराला पहिले जरी आपण पैशाची मागणी केली तरी ते गैर होत नाही, त्याच्यामुळे कर्जदाराने जे म्हटलं, जामीनदाराने जर म्हटलं माझ्याकडे नंतर या, तसं म्हणून त्याचं म्हणणं योग्य नाही. आपण जी कारवाई करत आहोत ती आपली योग्य आहे, कारण की कसूरदार तिघही सारखेच आहे आणि सारखेच असल्यामुळे आम्ही जर जामीनदाराकडे जर पहिले गेलो तरी आपण कुठल्याही प्रकारची चूक करत नाही, कुठल्याही अडचणीला तोंड द्यायचं काही गरज नाही. तर आपण त्याचं गॅरंटी दिली आहे, हां, गॅरंटी सपोर्ट करून त्याला गॅरंटी दिली. हां, पण कसं आहे की त्याची ऑलरेडी प्रॉपर्टी तिथे मॉर्गेज. हो ना, हो ना, मॉर्गेज आहे तर हो बरोबर आहे. ते SRO ठरवते. समजा SROला असं वाटलं की प्रॉपर्टी विकण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जामीनदाराकडून वसूल लवकर करू शकतो तर ते जामीनदाराकडे सुद्धा जाऊ शकतात. परंतु थोडंसं नैतिकता ठेवली तर मात्र याची मालमत्ता विकणं हे प्राधान्याचं काम आहे. त्याची मालमत्ता पहिले विकू शकतात. परंतु काही अडचण असेल आणि जामीनदाराकडे गेले असेल तर त्यांनी गैर काहीच केलेलं नाही, त्याच्याविरुद्ध FIR होणार नाही. पुढे त्या पेन्शनमधून रिकव्हरीची परवानगी घेता येते का? जसं आपण इरेकेबल लेटर घेतो बँकेमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या पगारामधून कपातीची हमी आपण त्याच्याकडनं घेतो किंवा त्यावेळेला नव्हतं पण आता आम्हाला हे वारसदार आहे, हे वारसदार रेकॉर्ड करून आम्हाला यांच्या नावाने 101चा अवॉर्ड द्या किंवा 91चा अवॉर्ड द्या, ती प्रोसिजर करून आपण त्यांच्या नावाचा जर सप्लिमेंटरी ऑर्डर काढली तर आपल्याला ती मालमत्ता विकता येते. पैसा डुबत नाही. मग अशी सांगत पहिलं वाक्य, पैसा नाही डुबत, 100% वसुली होते आणि होते. पुढे पुढे कोणाचा प्रश्न? सर एक प्रश्न आहे. हां, ॲक्च्युली सर तुम्ही म्हणून घेतलं आहे जर कोणी लोन घेतलं म्हणजे किरायवाल्यांनी तर त्याच्यामध्ये घरमालकाची काही हे नाही सवलत, तर ते म्हणजे घरमालक जबाबदार राहतील की भाडेकरू? काय म्हणतो भाडेकरी आहे.
घरामध्ये भाडेकरी आहे आणि ते घर जर समजा मॉर्गेज दिलेलं असेल तर कायद्यामध्ये प्रोविजन अशी आहे की जर समजा आपलं एक घर आहे, आपला एक फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटमध्ये भाडेकरी आहेत आणि टेनंट ॲक्टनुसार तर त्या भाडेकऱ्याची परवानगी घ्यावं लागेल किंवा तो घरमालक म्हणत मला कसं करायचं त्याच्या कागद सही कर परवानगीची, त्याला काय घेणं नाही, तो भाडेकरी आहे. आणि नंतर मग केस चालू असताना किंवा रिकव्हरीची प्रोसेस चालू असताना कितीही भाडेकरी बदलले तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला त्याला फोर्सफुली बाहेर काढता येते, काही प्रॉब्लेम नाही. मालमत्तायुक्तांना आपल्याला काही प्रॉब्लेम राहत नाही. 97च्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्र कॉर्पोरेट सोसायटीच्या ॲक्टमध्ये नियम 107(11) मध्ये तरतूद केलेली आहे की आपल्याला लिलाव जर लावायचा असेल तर त्याला कलेक्टर साहेबांना पत्र देऊन आणि SP साहेबाच्या मदतीने, पोलीस डिपार्टच्या मदतीने ते घर फोर्सफुली रिकामं करून घेता येते. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण राहत नाही. त्याच्यामुळे रिकामं करणे वगैरे हा काही असा विशेष कठीण भाग राहिलेला नाही. सर आणि त्यांनी जर जसं ऑफ टॉपिक चालतो हां थोडा ऑफ टॉपिक चालू नंतर पण प्रश्न हे आहे की त्यांनी पर्सनलमध्ये लोन घेतलं आहे हां आणि आमचा ॲड्रेस दिला आहे तर ते परिणाम आमच्यावर होणार का? नाही तुमचा ॲड्रेस दिलेला फक्त केअर ऑफ आहे तुम्ही, त्याच्यावर काही परिणाम नाही. त्याच्यावर कसं मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की अशा व्यक्तीवरच आपण अटॅक करू शकतो ज्यांचं नाव 101 आणि 103च्या अवॉर्डमध्ये आहे. बस घर मार्केटचं नाव कशाला येणार आहे त्याच्या अवॉर्डमध्ये येत असतो. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम घेण्याचं काहीच कारण नाही. ठीक आहे सर. अजून काही कोणाचे प्रश्न? तो प्रशिक्षणाचा वेळ जो होता तो 9:30 ते 10:30 पर्यंत घाटे सरांची पहिलं स्पीच झालं, त्याच्यानंतर आपण सुरू केलं. हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आता तुमच्याकडे फक्त 7 मिनिटं बाकी आहे. हे अकोल्याहून आलेले ट्रेनर आहेत आणि महाराष्ट्राचे 3 नंबरचे ट्रेनर आहेत. तुम्हाला जे काही प्रश्न आहे तुम्ही विचारू शकता, फक्त तुमच्याकडे 7 मिनिटं आहे. 12 वाजता ट्रेनिंग बंद होईल, त्याच्यानंतर सभा सुरू होईल. कोणताही प्रश्न विचारा, म्हणजे वसुलीच्या संदर्भामधला, कर्ज घेण्याच्या संदर्भामधला, डॉक्युमेंट्सच्या बाबतीतलाही. मी परत रिपीट करतो, माझ्याकडे 1,000 प्रश्न आणि त्यांची कायदेशीर उत्तरं आहे. तुम्ही कोणताही जरी प्रश्न विचारला रिकव्हरीच्या बाबतीमध्ये किंवा डॉक्युमेंट्सच्या बाबतीमध्ये तर त्याचं तुम्हाला कायदेशीर उत्तर मिळेल. कोणताही प्रश्न असू द्या, वैयक्तिक तुमचा घरचा प्रश्न जरी असेल पण वसुलीच्या संदर्भात आपला तरी त्याचं उत्तर तुम्हाला कायदेशीर मिळेल. विषय भरपूर आहे, आपण फक्त 1% किंवा 2% विषयावर चर्चा केलेली आहे. बाकीचा विषय खूप मोठा आहे, कारण त्याच्यामधून जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. आजच्या 2-3 संस्थांना आमंत्रित केलं होतं, ते लोक आले असतील किंवा ज्यांना कोणाला जर माझ्या कडे प्रश्न विचारायचा असेल कधीही एनी टाईम तर तुम्ही ते विचारू शकता. त्याच्यासाठी माझा मोबाईल नंबर लिहून द्या तुम्ही. 9130 23257 23257 23-257. एनी टाईम तुम्ही कधीही प्रश्न विचारा, त्याचं तुम्हाला कायदेशीर उत्तर मिळेल. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.